विद्यापीठ स्थापना व विनिमय सुधारणा विधेयक 2026 विचारात घेण्यात यावे। प्रश्न असा आहे की सन 2026 चे विधान परिषद क्रमांक 8 महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठ स्थापना विनिमय सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे काय? अनुकूल असेल त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असेल त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत विधेयक विचारात घेण्यात येत आहे। आता विधेयक खंडाच्या विचारात घेण्यात येईल। खंड 2 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग समजण्यात यावेत। अनुकूल असेल त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असेल त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत खंड 2 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले आहे। हा प्रभारी मंत्री महोदय, विधान परिषद ने सम्मत केलेले सन 2026 से विधान परिषद विधेयक क्रमांक 8 महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठ स्थापना विनियमन सुधारणा विधेयक 2026 सम्मत करण्यात यावे। प्रस्ताव असा आहे की 2026 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 8 महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठ स्थापना विनियमन सुधारणा विधेयक 2026 संमत करावे। सभापती, प्रश्न असा आहे की 2026 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 8 महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठ स्थापना विनिमय सुधारणा विधेयक 2026 संमत करावे काय? अनुकूल असेल त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असेल त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत विधेयक संमत झाले आहे। 93 आहे ना? हो 93 आहे ना? 93 3-4 दिवसापासून सभापती महोदय मी लक्षवेधी लावतोय। दररोज माझी लक्षवेधी पुढे ढकलल्या जाते। काल वित्त आणि नियोजन विभागाचे मंत्री जयस्वाल साहेबांनी सांगितलं की हा त्यांच्या विभागाचा विषय नाही। सभापती महोदय, हा वित्त आणि नियोजनचाच विषय असल्यामुळे त्यांनी तो वर्ग केला बहुजन कल्याणकडे। आज सामाजिक न्यायाचं उत्तर मंत्री महोदय आहेत का? सकाळी पण बसून आहेत साहेब आम्ही। दुपारी तुम्ही मंत्री महोदयांना बोलवूया, मंत्री महोदयांना बोलवा। माझी लक्षवेधी क्रमांक 3 आहे व्हीजीएनटीच्या विशेष घटक योजनेच्या संदर्भात। माझी विनंती आहे सभापती महोदय, आज कोणत्याही परिस्थितीमध्ये ती घेण्यात येईल। जगन्नाथ अभ्यंकर दादा पण नाहीत। सकाळी आम्ही 10ला येऊन बसलो। आता सकाळी त्या लक्षवेधी झाल्या नाही। नेमकं ती लक्षवेधी होणार आहेत का नाही होणार म्हणजे हे आम्हाला समजणं गरजेचं आहे। आणि मंत्री नसतात येऊन बसतो। जेवणाची वेळ आता बंद केलेली आहे आपण, आणि मंत्री कोणी नाही आहे। आम्ही काय करायचं? त्यांची वाट बघत बसायचं। मग नंतर आम्ही जेव्हा जातो तेव्हा जेवण बंद होऊन जातं। नेमकं काहीतरी त्याच्या बाबतीमध्ये काहीतरी मार्गदर्शन करा की आता 93 घेणार आहेत की नाही, लक्षवेधी घेणार आहेत की नाही, निरोपाचा कार्यक्रम केव्हा आहे, प्रस्ताव केव्हा आहे। आणि मंत्री नसेल तर तहकूब करा अर्धा तास। नाही सभापती महोदय अधिवेशन चालू आहे। सभापती महोदय अधिवेशन चालू आहे। आपण 93 आणि लक्षवेधी घ्यायचं ठरलं। गणेश नाईक साहेब आले ते दुसऱ्या 97 सभापती महोदय कार्यालयामध्ये बसलेले आहेत ना सभापती महोदय? हाऊस चालू आहे, वरती येऊन बसायला काय प्रॉब्लेम आहे सभापती महोदय? मग 93 आपले लक्षवेधी असेच राहणार आहेत आणि मग परत आता 4 वाजता सभापती महोदय निरोप समारंभ आहे। सभापती महोदय आम्ही बाहेर जेवायला पण नाही किंवा बघायला पण नाही गेलो सभापती महोदय। आता काय हे काय आशिष किती 6 नंबर आपण 93च्या सूचना घेऊया। मंत्री महोदय आले त्यांच्या 93च्या सूचना घेऊया। सूचना क्रमांक 6 सत्यजित तांबे की